काल पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची एसपी महाविद्यालयाच्या प्रांगणात जोरदार सभा झाली आणि या सभेत पंतप्रधानांनी काँग्रेसवर मोठी टीका केल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज लगेच कसबा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केलेला आहे। परंतु कालची सभा जोरदार झाली आणि काँग्रेस निशाण्यावर होतं मोदींच्या। बघा, आपण बघितलं असेल पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये काँग्रेस पक्षाने जी उभारणी केली ते आपण डोळ्यासमोर सगळ्यांचे आहे। विमानतळ असेल, रेल्वे असेल, बाकीचे इंडिया असेल, अनेक संस्था देशामध्ये काँग्रेस पक्षाने उभा केल्या। मेट्रो ही देशामध्ये पहिल्यांदा मेट्रोचं भूमिपूजन, मेट्रो देशामध्ये पहिली काँग्रेस पक्षाने चालू केली। मेट्रोचं DPR हा काँग्रेस पक्षामध्ये काळामध्ये झाला। वरनं आणायची का खालनं आणायची ह्याच्यावरनं जे भारतीय जनता पार्टीचे नेते भांडत बसले आणि पुण्याची जी आजची मेट्रो उशीर होते ह्याला जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या सर्व सभासदांनी, सर्व लोकांची। ह्याच्यामध्ये त्यांनी 11 वर्षात काय केलं हे आता सांगावं, काँग्रेसने काय केलं नाही हे ते केलं हे बोलण्याचा अधिकार त्यांच्याजवळ आता राहिलेला नाही। 11 वर्षामध्ये तुम्ही देशवासियांना काय दिलं, आमच्या पुण्याला काय दिलं हे सांगावं। देशामध्ये किंवा पुण्यामध्ये ट्रॅफिकचे प्रश्न सुटलेत का, प्रदूषणाचे प्रश्न सुटलेत का, बेरोजगारीचे प्रश्न सुटलेत का, सुरक्षित पुणे झालं आहे का, ह्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे। काँग्रेसवर बोलून काय उपयोग नाही। आता त्यांनी त्यांचं गुण, त्यांचं कौशल्य दाखवण्याकरता जनतेने त्यांना त्यांच्या पार्ट्यात यश टाकलं, पण त्यांनी आता काँग्रेस पक्षावर बोलू नये, काँग्रेस पक्षावर टीका करू नये, काँग्रेस पक्षाच्या भ्रष्टाचारावर बोलू नये। तुमच्या काळात झालेला भ्रष्टाचार ह्याच्यावर बोला आणि काँग्रेस पक्षाने केलेलं काम हे लपून राहिलं नाही। जनतेला माहिती आहे ज्या संस्था उभ्या राहिल्या त्या काँग्रेसच्या काळात राहिल्यात, ह्यांच्या काळात महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये काय उभं राहिले एवढं सांगावं। कर्नाटकमधील भ्रष्टाचाराचा पैसा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला वापरला जातोय का असा गंभीर आरोप पंतप्रधानांनी केलाय। महाराष्ट्रामध्ये 40% अभाव टेंडर निघलेत। हे भ्रष्टाचाराची पेरणी एकदम पद्धतशीर केली। फक्त जनतेला फसवायचं, भावनेच्या भरात न्यायचं आणि निवडणुका ह्या भाकरीवर लढवायच्या नाही, भावनेवर लढवायच्या, ही त्यांना चांगली पद्धत माहिती झाली। फक्त आणि फक्त निवडणुकीचं सत्तेचं परिपाठामध्ये आपण कुठल्या पद्धतीने समोरच्याला डॅमेज करायचं ह्याच्यावर खर्च करतात। कर्नाटकमध्ये किती पैसा आला, किती गेला ह्याच्यावर बोलण्यापेक्षा महाराष्ट्रात काय चाललं आहे, खोके सरकारचं काय चाललं आहे, तुम्ही सत्ता कशी आणली हे जनतेला माहिती आहे। तुमच्याकडे ED आहे की त्यांनी ते EDचे वापर कर्नाटकमध्ये करावं आणि कर्नाटकमध्ये कोण ते भाजपमध्ये घेऊ नये, त्यांनी काँग्रेसमध्ये ठेवावं। आज महाराष्ट्रातल्या अनेक नेते EDची धमकी देऊन तुम्ही तुमच्या पक्षात नेले, म्हणजे तुमच्याकडे आला तर तो पुण्य झाला आणि पलीकडे राहिला तर तो पापी झाला, हे त्यांच्या डोक्यातलं काढा। भुजबळ साहेबांनी परवाच वक्तव्य केलं की आम्ही EDच्या भीतीने त्यांना पाठिंबा दिला, हे अपवस्तुती लपून राहिले नाही। हर्षवर्धन पाटील म्हणले मला चांगली झोप लागते कारण मी EDची माझ्या डोक्यात म्हणजे फक्त दडपशाही करून, खोट्या नाट्या तक्रारी करून, समोरच्याला नमोर करून अशा पद्धतीने वागणं हे लोकशाहीचा घातक आहे। भविष्यात यांना याचा जो काय आहे त्याचं उत्तर जनतेला काँग्रेस बाळासाहेबांचा फोटो बॅनरवर लावते, परंतु बाळासाहेबांचा फोटो लावून मतदान घेतलं जातंय, पण बाळासाहेबांचं काँग्रेसचे नेते नाव घेत नाहीत असा एक आरोप केला जातोय। आमची शिवसेनेबरोबर युती आहे, म्हणजे त्यांच्या प्रमुखांबरोबर युती आहे आणि शिवसेना प्रमुख हे शिवसेनेचे प्रमुख होते। महाराष्ट्राच्या योगदानामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आणि याच्यामध्ये हे काय ह्या ज्या काय त्यांच्या डोक्यातल्या कल्पना असतील त्या डोक्यातल्या कल्पना चुकीच्या आहेत आणि फोटोज घेऊन आम्ही छातीला लावून फिरतोय, त्यामुळे तो विषय नाव घेतलं जात नाही म्हणतायत, फक्त फोटोचा वापर केला जातो। आपण नाव आणि छातीवर घेऊन फिरतो म्हणजे काय वेगळं नाही, हा राजकारणाचा भाग नाही, हा आमच्या आत्मसन्मानाचा भाग आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या बद्दल सगळ्यांना आदर आहे आणि त्यांच्या नावात जे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी उभी राहिली हे विसरता कामा नये। त्यांनी ठाकरेंचं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राने बघितले, त्यामुळे त्यांनी काळजी करणं, साहेबांची काळजी महाराष्ट्रच करते। रात्रीची सभा झाली, प्रचंड प्रतिसाद, नागरिक मोठ्या प्रमाणात होते। भाजप नेत्यांकडून सांगितलं जातं की ही विजयाची नांदी आहे। रात्रीची सभेची जी गर्दी होती ती आपण गर्दी बघितली असेल, या गर्दीमध्ये अर्थकारण होतं आणि ही गर्दी काय आमचा जी लोक आहेत यांची अर्थकारण होतं म्हणजे हे अर्थकारणामध्ये ही लोक सगळे भरून आणलेली लोक असतात। ही लोक सभेला येत नाही, ही पश्चिम महाराष्ट्रामधनं लोक ट्रकने भरून आणले
याच्या भरून आणलेली म्हणजे नेमका अर्थ काय? नेमकं आता तो सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही त्यांची बाईट घेत नाही, मागणं घेत जा, म्हणजे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कळ. आणि जी लोक आली त्यांनाच माहीत नव्हतं की आपण कशाला आलो. म्हणजे ही अर्थपूर्ण असलेली गर्दी होती. रात्रीची गर्दी अर्थपूर्ण होती. दुसरे कसबा विधानसभा मतदारसंघातले मनसेचे उमेदवार आहेत गणेश भोकरे. त्यांना सत्ताधाऱ्यांकडून धमकीचे फोन येत असल्याचं सांगितलं जातंय. तुम्हाला काय धमकीचे फोन वगैरे काय? नाही, मी माझ्या 30 वर्षामध्ये मला कोण धमकी देऊ शकत नाही. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मला धमकी देणं म्हणजे पुणेकरांना धमकी देणं, कारण मी पुणेकरांचा मुलगा आहे, पुणेकरांचा सुपुत्र आहे. अख्खं पुणे त्यांच्या अंगावर जाईल मला कोणी धमकी दिली तर, आणि तसा कोण प्रयत्न करणार ना असा माझा विश्वास आहे. त्यांचे काहीतरी कमिटमेंट असेल दोघांची, कारण मागच्या निवडणुकीमध्ये ते एकत्र काम करत होते आणि ह्या निवडणुकीत वेगळे का झाले, तर त्यांचं काय ते अर्थपूर्ण किंवा काय असेल जे ते मला माहीत नाही. पण त्याचं काही एकमेकाचं नियोजन झालं नसेल किंवा एकमेकाचं ऐकलं नसेल म्हणून त्यांचे वाद झाले असेल, तर ते त्यांच्या नेते येऊन बसून मिटून टाकतील. कारण त्यांचा आणि भाजपचं एकदम चांगलं आहे, हे सगळ्यांना लपून राहिलेलं नाही. त्यामुळे ते त्यांचा विषय, तो माझा विषय. नक्कीच. काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा गेल्या 11 वर्षात मोदींनी पुण्यासाठी काय केलं हे सांगावं असं रवींद्र दंगेकर यांच्याकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.